झाला या ठिकाणी निलेश लंकेंनी भाषणामध्ये बोलताना तुम्हाला सल्ला दिलेला आहे की सर्वांचा नांदी लागा, मात्र पवार साहेबांचा नांदी लागू नका. मला वाटतं त्या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित खासदारांनी बोलण्याच्या संदर्भामध्ये जो रोख होता तो रोख हा कोणाच्या संदर्भामध्ये होता याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. माझा नामोल्लेखही केला नाही आणि केला असेल तरी मी त्यांचा नाद हा 19लाच केलेला आहे. त्यामुळं माझं प्रथम अग्र कर्तव्य ठरतं की त्यांना 24ला देखील मला नाद त्यांचा करायचा आहे, मी करणार आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या पक्षातल्या आमदारांचेच कान टोचले की काय अशी माझी शंका आहे. कारण जिल्ह्याचा अध्यक्ष देखील त्या कार्यक्रमाला अनुपस्थित होता. तालुक्याला अध्यक्ष 2 वर्ष तिथं नाही आहे. त्याच्यामुळं जे त्यांच्या नादाला लागले त्यांनी तालुक्यातील त्यांच्या समर्थकाला नेस्त नाबूद केल्याचं चित्र कर्जत जामखेडमध्ये आत्ता आपल्याला पाहायला मिळतं आहे. यावेळेस भाजपने शिवसेनेच्या विरुद्ध बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं. मला वाटतं प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते. त्यामुळं कुठलाही गेल्या निवडणुकीचा संदर्भ घेत आपण पुढील त्याच्यामध्ये भाकीत करणं योग्य होणार नाही. परंतु निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आणि जर काही आपापसात मतभेद असतील, आपसामधले मतभेद मिटवण्यासाठी योग्य त्या प्रकारे त्याची दखल घेऊ आणि ते मतभेद मिटवून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊ. परंतु निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची सुद्धा अतिशय तीव्र मागणी आहे की काही मतदारसंघामध्ये हे बदल झाले पाहिजेत. जिथं आमचं जागा जास्त, संख्या जास्त आहे, संघटना मजबूत आहे आणि तिथं निवडून येण्याची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. असे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत. या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आणि म्हणून या बैठकीत चर्चा झाली. अनेक बैठका होणार आहेत, कोर कमिटीच्या बैठका होणार आहेत, राज्याच्या बैठका होणार आहेत. त्या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षाचे, महायुतीमधील घटक पक्षाचे सर्वेचे रिपोर्ट येणार आहेत. त्यामुळं त्या अनुषंगानं गांभीर्यपूर्वक विचार करून ज्याचं प्राबल्य, ज्याची ताकद जास्त आहे त्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे ही कार्यकर्त्याची अतिशय प्रामाणिकपणे भावना आहे. त्याच्या अनुषंगाने देखील भारतीय जनता पार्टी ही शीर्ष नेतृत्व विचार करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.